मृणाल, समिधा, सई, भार्गवी या चौघी आपल्यासाठी आता पदार्थ करणार आहेत. आता पदार्थ ठरवलाय कुठला? पुण्याचा आहे, मुंबईचा आहे का नागपूरचा आहे? पदार्थ नागपूर, पुणे, मुंबई सगळं एकत्र करून असं एक पॅकेज तुला देणार आहे. कमाल. Yes. पदार्थाचं नाव काय? चना पोहा पियुष. माहोल नाश्ता. माहोल नाश्ता. माहोल नाश्ता. चना पोहा पियुष. बर. आता चना पोहा हा तसा नागपूरकडचा करेक्ट. आणि पियुष हे मुंबईला केलं जातं. पण आमची सई पोहे छान बनवते, त्याच्यामुळे आम्ही ती जबाबदारी तिला दिली. आणि अर्थात नागपुरी चणे. वा. आणि भार्गवीला त्यातल्या त्यात पियुषची जबाबदारी दिली. सोपं साधं सोपं. इतकं स्वयंपाकात तुम्हाला रसच नाही का? म्हणजे आवडतच नाही का? पहिल्यापासूनच नाही का ती? पहिल्यापासूनच नाही. चणे पोहे आणि पियुष पियुष असा आपला पदार्थ आहे. Yes. चला मग लागणारं साहित्य आपण घेऊन येऊया, लगेच येऊया पुढच्या कृतीकडे. द्या पटकन. चणे पोहे आणि पियुष असे 3 पदार्थ आपण करणार आहोत, पण ते खायचे एकत्र आपल्याला. हो की Yes. नाही? लागणारं साहित्य भलं मोठं आहे. हो. सांगा आम्हाला ते. चणे आहेत. चणा बनवण्यासाठी आपण उकडून घेतलेले आहेत, म्हणजे जरा वेळ वाचेल आपला. पोहे बनवायला अर्थात मेन जाड साहित्य पोहे, जाड पोहे लागणार आहेत. ही आलं लसणाची पेस्ट एक आहे. ही कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, मोहरी, कोथिंबीर, थोडंसं सुकं खोबरं, कारण नागपूरला ओलं खोबरं फार वापरत नाही, त्याच्यामुळे सुक्या खोबऱ्याचा वापर जास्त होतो. बर. लिंबू, तेजपत्ता, म्हणजे खडा मसाला जो आपण म्हणतो तो सगळा खडा मसाला यात आहे. साखर काही आम्ही वापरत आमच्या नाही, पोह्यांमध्ये थोडी लागते. साखर लागते. यांच्यात लागते. आणि खसखस, हळद, तिखट, मीठ, धने जिरे पावडर आणि थोडंसं बेसन तर्रीसाठी आहे, तर ते तुला नंतर कळेलच. आणि तो सावजी मसाला मी तर आणलेला. माझा घरचा मसाला आहेच, तो आहे, तो साहित्यात लागणारच आहे. तो इथे ठेवा. हे मी तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा देईन. ओके. ते ठेवू आपण. येस. चालेल. नागपुरी Yes. सावजी मसाला. हम्म. पटकन कृती करूया मग, भूक लगेच. लागली. कढई. कढई अबे थांब ना, कढई तर येऊ दे. तुमच्या एकंदरीत मी पाहतोय हातातल्या गळ्यातल्या वस्तू सुद्धा फार इंटरेस्टिंग आहेत. तर चौघींनी आपले आपले हात दाखवा. नाही नाही, आमच्या हातात. आमचं फार नाही. अंगठीवाली ही आहे आमच्याकडे. पर तेल देशील का? येस, हे घ्या. आणि नागपुरी पदार्थ बनवताना तेल बिल असं 2 चमचे टाका वगैरे असं नसतं. असं काही नाही, भरपूर हो टाका. का? बस ना. हा बस. हे येतं मला करता, इथून एवढं. घ्या. अच्छा. तुम्हाला चौघींना मला सांगायचंय, मला हे काम उत्तम येतं बरं का. व्हेरी गुड. चला, मी सगळा स्वयंपाक करू शकतो. हे फुलत न हवंय का झारा? मला स्वयंपाक करता येतोय. वाक्य चौघींनी बिलकुल. नाही नाही नाही, मी ऐकलं आणि या बाबतीत लकी आहे शलाका. चला, पोहे भिजवून झाले. येस. येस. इकडे आम्ही चण्याची तयारी सुरू केली आहे. हं. आणि वेळ वाचवायला आपण चणे रात्री भिजवून उकडून घेतलेले आहेत, मीठ घालून. मीठ घालून. बर. म्हणजे कुकर मधनं काढून घेऊ शकता. बर. थोडा वेळ वाचतो. बर. ठीक. काय आपण तेल तापायची तेल तापायची वाट मोहरी पाहतोय. टाकली. मोहरी जरा तडतडली का उडली किंवा बोलली, बोलली. ते अनेक शब्द, तडतडली, उडली किंवा बोलली. तर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. हे जसे शब्द आपल्याकडे ह्याचे असतात की नाही प्रत्येक भाषेतले, तसे प्रत्येक घरामधले पण शब्द असतात. साखर खाणार जास्त ते झाली, लोकं. मीठ जास्त झालं, तर माझी आजी म्हणते पदार्थात मीठ पुढे गेलंय. पुढे गेलंय. अच्छा. आणि ह्यांच्याकडे एखादा पदार्थ गोड झाला तर ह्याच्यात खूप चव टाकली आहे असं म्हणतात. हा, चव टाकली. साखरेला चव टाकली असं म्हणतात. बर बर. आता हा कांदा खरं भाजून बारीक करून घेतलाय आपण. बर. तो आता पेस्ट मी याच्यात केली. पेस्ट केली. तो मी टाकते. कांदा होत असताना हा मी घरनं आणलेला मसाला 1 चमचा थोडासा आधी टाकणार आहे, कारण तो शिजणार, आणि मग पुढचा चमचा नंतर. बर. नागपुरी मसाला. येस. फार छान.